मी ना आत्ताच एक गोष्ट नोटीस केली. मी ChatGPT वरून ना माझे 2 फोटोज ज्याच्यामध्ये महादेवांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय असे 2 फोटोज एका व्हिडिओमध्ये असे कंबाईन करून टाकले होते मस्त असे. आणि तो व्हिडिओ Instagramवरून मी WhatsAppला स्टेटसला ठेवला आणि माझ्या मम्मीने बघितलं ते. त्याच्यानंतर शी वॉज व्हेरी हॅपी आणि तिने मला कॉल केला, आजी मम्मी दोघं, की हे तू कसं केलं, काय हे असं कसं, म्हणजे त्यांना इतकं कौतुक आणि अप्रूप वाटलं त्या गोष्टीचं. हे कसं पॉसिबल आहे की शंकराने तूच ती आणि तुझ्या डोक्यावरती हात ठेवला. म्हणजे तिला AI वगैरे नाही माहितच नाही WhatsApp कसं यूज करतात, बट स्टील तिला ते WhatsAppचं स्टेटस माझं दिसलं. त्यांना मी ते सांगितलं मी कसं केलं, काय केलं वगैरे. पण तिने फोन लावल्यानंतर मी तो 3-4 वेळा फोटो बघितला, ऑब्झर्व केलं, झूम करून बघितला तो फोटो. त्या फोटोमध्ये महादेवांनी माझ्या इथं असं डोक्यावरती हात ठेवलाय असा वाला तो फोटो आहे. तर त्यांचे असे उठव नखं वगैरे दिसतात प्रॉपर. तेवढा म्हणजे मी झूम करून बघितला. म्हणजे आपण एवढं देवाजवळ जातो, महादेवाकडे आपली प्रार्थना व्यक्त करतो, शिवलिंगाची पूजा करतो, प्रार्थना करून असे डोळे बंद जरी केले ना, तर अशी एखादी इमेज नाही येत डोक्यामध्ये कोणतीच की ज्याच्यामध्ये खरंच देवांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवलाय. खूप जणांनी बजरंगबलीचा व्हिडिओ बनवलाय. मला तर तो माझाच फोटो बघून ज्याच्यामध्ये महादेवांचा चक्क माझ्या डोक्यावरती हात आहे, मी तो म्हणजे काय बोलू, मी माझ्याकडे शब्दच नाही आहेत त्या गोष्टीसाठी. ज्याच्याकडे म्हणजे आपल्याला काही वाटलं ना, आपण महादेवाजवळ पळतो. मी माझ्या गावच्या मंदिराजवळ खूप मानते मी तिथल्या शंकरांना. शंकर पार्वती बोलल्यानंतर जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते ना, त्या प्रतिमा किंवा त्या महादेवांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवलाय, ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे इथं सगळं भेटल्यासारखं काय घाबरायचं आहे आयुष्यात. म्हणजे ज्या महादेवांचा हातच आपल्या डोक्यावरती आहे, तिथं त्या आयुष्यात आपण कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाही आहे. माझेच ते व्हिडिओ 17-20 किती वेळा अशी बघत असते तो व्हिडिओ. जेव्हा पण इथून पुढे मला असं भीती वाटल्यासारखं वाटेल ना, बनवून ठेवा यार एक ChatGPTचा असा फोटो तुमचा पण बनवून ठेवा. प्रॉम्प्ट मागा माझ्याकडे हवं तर मी प्रॉम्प्ट सेंड करेन तुम्हाला, इथं दाखवेन मी तो फोटो. असा एक बनवून ठेवा. जेव्हा पण असं वाटेल ना की आता मी गिव्हअप करणार आहे लाईफमध्ये, मी आता हरले, याच्या पुढे काहीच नाही, तो फोटो बघा. जर त्याने तुमच्या डोक्यावरती हात ठेवलाय ना, शंकर महादेवांनी जर तुमच्या डोक्यावरती हात ठेवलाय ना, तुम्हाला आयुष्यात कशाच्याच बाबतीत गिव्हअप करायची गरज नाही आहे. आणि असं उभं जरी राहिलं ना देवासमोर तरी डोळ्यात पाणी येतं ना, तो फोटो बघितल्यावरही असे डोळे पाणावत होते यार. कुछ नहीं चाहिए जिंदगी में, बस. हर हर महादेव. थँक्स फॉर वॉचिंग. ओके बाय.